चोरीच्या उद्देशाने आवरगाव शिवारामध्ये दबा धरून बसणाऱ्या दोघांच्या धारूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। सदर कारवाई सोमवार दिनांक 27 मे रोजी रात्री 1 वाजता केली आहे, अशी माहिती आज मंगळवार दिनांक 28 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। धारूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या आवरगाव शिवारामध्ये रात्री 1 वाजेच्या सुमारास 2 इसम काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने काळ्या रंगाच्या रिक्षासह संशयितरित्या फिरत असल्याची माहिती डायल 112 यंत्रणेवरून मिळाली होती। त्यावरून पोलीस स्टेशन धारूर येथील रात्रगस्त करणारे पोलीस स्टाफ यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी पंचासमक्ष जाऊन खात्री केली असता आवरगाव शिवारात आवरगावकडे जाणारा रोडच्या कडेला 2 इसम तोंडाला रुमाल बांधून अंधारात रिक्षा लावून लपून छपून त्यांचे अस्तित्व लपून तेथून आढळून आल्याने सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले असता सदरील दोन्ही इसमापैकी एक इसम अंधारात पळून जाऊ लागला व दुसरा रिक्षा घेऊन पळून जायला लागला। त्या दोघांना स्थानिक व दक्ष नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले असता त्यांनी त्यांची नावे दीपक सर्जेराव कांबळे वय 25 वर्ष, राहणार तेलगाव रोड शिंगणवाडी तालुका धारूर जिल्हा बीड आणि वैभव नवनाथ कांबळे वय 20 वर्ष, राहणार तेलगाव रोड शिंगणवाडी तालुका धारूर जिल्हा बीड अशी सांगितली। सदर दोन्ही इसम हे सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन काहीतरी दाखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीने त्यांचे अस्तित्व लपून संशयितरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विरुद्ध कलम 122(ब) महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडील रिक्षा जप्त करण्यात आला आहे। सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक DB वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खलील मोमीन, पोलीस अंमलदार नितीन काळे, धम्मानंद गायसमुद्रे आदींनी ही कारवाई केली आहे। याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरी हे करत आहेत।